न्यूज ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल। अकोल्यात उसळली दंगल, दगडफेक आणि जाळपोळ। जुन्या शहरातील हरिहर पेठ परिसरात सोमवारी 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास गाडगेबाबा पुतळ्याजवळ उपद्रवखोरांच्या एका गटानं तुफान दगडफेक केली। याला दुसऱ्या गटानं प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न केला। त्यातच काहींनी ऑटोला आग लावली। या आगीत 3 दुचाकी भस्मसात झाल्यात। हा वाद ऑटोला लागलेल्या धडकेमुळे झाल्याची चर्चा आहे। या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता। दरम्यान याचे पडसाद लगतच्या शिवसेना वसाहतीत उमटलं। इथे झालेल्या दगडफेकीत माजी नगरसेवक अमोल गोगे गंभीर जखमी झाल्यात। यात आणखी एक नागरिक जखमी झालाय। शहरातील हरिहर पेठ परिसरात ऑटोचा धक्का लागल्याचा क्षुल्लक वाद पाहता 2 गटातील संघर्षात बदलला। यातील उपद्रवखोरांच्या एका गटानं शिवीगाळ करत तुफान दगडफेक सुरू केली। त्यांची ही दगडफेक पूर्वनियोजित होती असा संशय आहे। दगडफेकीनंतर दुसऱ्या गटानं प्रतिउत्तर दिले। हरिहर पेठ इथं जवळपास 20 ते 25 मिनिटांचा हा संघर्ष सुरू होता। दरम्यान काहींनी ऑटो पेटवून दिली। या आगीत ऑटोसह 3 दुचाकीही भस्मसात झाल्या अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे। दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी, एलसीबीचे प्रमुख किशोर शेळके, ठाणेदार शशिकांत लेवरकर, दंगल नियंत्रण पथक यांच्यासह मोठा पोलीस फाटा तातडीनं घटनास्थळी पोहोचला। त्यानंतर दोन्ही बाजूच्या जमावावर नियंत्रण मिळवण्यात आले। सद्यस्थिती तणावपूर्ण शांतता आहे। पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्यानंतर या घटनेला कारणीभूत असलेल्यांना अटक करून त्यांची कसून चौकशी करण्यात येणार आहे। हरिहर पेठचे पडसाद शिवसेना वसाहतमध्ये। हरिहर पेठ परिसरात घडलेल्या घटनेचे पडसाद शिवसेना वसाहत इथंही उमटले। येथील नगरसेवक अमोल गोगे आणि परिसरातील नागरिक नेमके झालं तरी काय असं पाहण्याचा प्रयत्न करत असतानाच उपद्रवखोरांनी मोठी दगडफेक केली। या दगडफेकीत माजी नगरसेवक अमोल गोगे गंभीर जखमी झाले। त्यांना उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले। दरम्यान गोगे यांच्यावर झालेल्या दगडफेकीच्या वेळी 2 पोलीस कर्मचारी तिथं उपस्थित होते। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।